नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल होती गणेश चतुर्थी, त्यासाठीच आम्ही गेलो होतो गणपती मंदिरात. त्यानंतर संध्याकाळी मस्त असं वडा सांबार केलं होतं, वडा रस्सा, कटवडा जे म्हणाल ते केलं होतं. चला मग त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा, त्याआधीच सांगते आम्ही गेलो कसं होतं. ते बघा, हिंदवी आणि मी तर बाहेर आलेलो होतो, रिक्षा काढायची वाट पाहत होतो. हे बघा, रिक्षा काही लवकर येत नव्हता म्हणून आमचंच काय तर टाईमपास चाललेलं होतं. हे बघा, रिक्षा काढला ना आम्ही गेलो मस्तपैकी इथं मंदिरात. हे बघा, ते हिंदवीचे बाबा कसे हिंदवीचे शूज काढून आम्ही आतमध्ये गेलो. तर हे बघा, मस्त अशी हिंदवी घंटा वाजवली हिंदवीने. त्यानंतर दर्शनही घेतलं मस्त. हे बघा, आम्हाला दाखवते तिथं गणपती आहे. चला मग आपणही दर्शन घेऊया तिच्यासोबत. हे बघा, तिने तर मस्तपैकी असं दर्शन घेतलं, डोकं वगैरे टेकवून भारी दर्शन घेतलं. तर चला मग पुढे आमचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर चला मग तुम्हाला हे बघा, इथे महादेवाची पिंडही आहे मस्त. तिथे महादेवाच्या पायी पडलो आम्ही. हे बघा, भस्म हिंदवीला पण लावलं आणि मी पण लावलं. त्यानंतर हिंदवीने तर मस्त असं डमरूच वाजवलं. हे बघा, तुम्हाला दाखवते डमरू कशी वाजवते. हे बघा, आता काय भक्तीन झाली म्हटल्यानंतर काय. चला तर तुम्हाला ती कडावट व कटवडाची रेसिपी दाखवते. त्यासाठी अगोदर मी ना मटकी शिजवून घेतली, कारण की त्यामध्ये पटकन शिजणार नव्हती ती, म्हणून मी आधी शिजत घातली. त्यासाठी जसे लसूण, मोहरी, जिरे फोडणी देऊन कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून आणि हळदमध्ये मटकी मस्त अशी परतून घेतली. हे बघा, त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि पुन्हा एकदा तिला परतवलं आणि थोडंसं पाणी घातलं, जेणेकरून तिला मटकीला शिजायला लागेल जेवढं मीठ तेवढंच मीठ मी त्यातमध्ये घातलं. हे बघा, त्यानंतर मी घेतलेलं आहे रस्स्याची तयारी करायला. त्यासाठी खडे मसाले भाजून घेतले. त्यानंतर धने, हावरी आणि जिरे थोडेसे भाजून घेतले. हे बघा, त्यानंतर तेही काढून घेतलेले आहे. आपण नंतर जो उभा कांदा होता तो भाजून घेऊया. हे बघा, तो मस्त असा गुलाबी कलरपर्यंत भाजायचा आपल्याला. हे बघा, आपल्याला मस्त असं थोडंसं तेल घालून कांदा मस्त असा गुलाबी कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा, जेणेकरून आपल्या भाजीला मस्त टेस्ट येईल. हे बघा, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं अद्रक, हे बघा ते जाऊ द्या, अगोदर मस्त असं आपण कांदा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. हे बघा, त्यानंतर आपल्याला त्यात घालायचं आहे अद्रक आणि थोडंसं लसूण. ते आपल्याला त्यासोबत मस्त असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या रश्श्याला टेस्ट खूप छान येते. बघा, ते भाजून घेतल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला काढून घेणार आहोत आपण. त्याआधी आपण चटणी करून घेऊया बटाट्याची. ती कशा म्हणजे कटवडा करायचं म्हणलं त्यामध्ये त्यातल्या वडीची आपण चटणी करून घेऊया. व त्यासाठी कांदा घातलेला आहे. कांदा परतल्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेलं त्यामध्ये घातलं आहे. त्यानंतर जिरेपूड घातली आहे आणि थोडीशी धनेपूड घातली आणि हळद घातलेली आहे. बघा, त्यानंतर आपण कापलेली कोथिंबीर घालून घेऊया. ते परतून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला त्यात परतून घेऊया. हे बघा, आणि नंतर जे आपल्याला आपण जे बारीक करून घेतलेले आहेत बटाटे, हे बघा मी घेतलेले आहेत. हे करून मस्त आपल्याला एकदम बारीक करायचे ते. हे बघा, त्यामध्ये ना जेणेकरून असे मोठे बटाटे राहिलेले नाही पाहिजे, म्हणून आपण मॅशरने मॅश करून घेत आहोत. हे बघा, माझे बटाटे तर मॅश करून झालेले आहेत. तेच आपल्याला आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे. हे बघा, यामध्ये टाकून घेऊन आपल्याला त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. बघा, चवीनुसार तुमची चव जशी असेल तसे त्यानुसार तुम्ही मीठ घालू शकता. आणि हे एक परफेक्ट मीठ झालेलं होतं आमच्या चटणीसाठी. हे यामध्ये 10 ते 12 वडे झाले होते माझे. हे बघा, मस्त असं परतून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण चटणी मीठ सर्व बटाट्यांना लागेल. बघा, माझी चटणी तर आता झालेली आहे. तोपर्यंत आपण ती बाजूला काढून ठेवूया. बघा, आणि त्याच कढईत पुन्हा आपल्याला रस्सा करायचा आहे. हे बघा, हे काढून ठेवलेलं आहे मी बाजूला. मस्त थंड होईल, आपला रस्सा होईपर्यंत ते थंड होईल. बघा, त्याच रश्श्यासाठी मी कच्चं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही भाजूनही घेऊ शकता.
त्यानंतर मी जे बारीक केलं आहे सांगते तुम्हाला. जो आपण कांदा भाजून घेतला होता, लसूण, अद्रक, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि जे सुके मसाले घेतले होते आपण तेही घातलेले आहेत. नंतर आपल्याला कढईत तेल घालायचे. तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी आणि आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो. त्यानंतर तो मसाला मस्त आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या रश्श्याला मस्त अशी तरी येते. हे बघा. त्यानंतर आपण जे बघा हे मस्त असं फ्राय झाल्यानंतर आपण सुके मसाले त्यात घालणार आहोत. हे बघा सांगते तुम्हाला कोणते सुके मसाले. त्यांना आधीच आपण थोडीशी टोमॅटोची पेस्टही घालणार आहोत. हे बघा तीही आपल्याला मस्त त्यामध्ये फ्राय करायची आहे. टोमॅटोने रश्श्याला टेस्ट छान येते. त्यानंतर हे सुके मसाले आहे, काळा मसाला आहे, लसूण कांदा लसूण आहे, हळद, घरातील लाल तिखट आणि थोडीशी लाल मिरची घालायची आपल्याला यामध्ये. हे बघा ते मस्त फ्राय झाल्यानंतर आपल्याला ना जे आपण कुकरला मटकी लावून घेतली होती ती मटकी आपल्याला त्यात मग घालायची आहे. बघा जेणेकरून आपल्याला रस्सा जास्त उकळत ठेवावा लागला नाही आहे. हे बघा रस्सा झाल्यानंतर आपल्याला त्यात आपल्याला चवी लागेल तसं मीठ घालायचं, पाणी घालायचं आपल्याला. हे बघा पाहिजे तेवढं पाणी घालून घेतलं आहे. हे बघा मस्त अशी तरी आलेली आहे. ही तरी नाही दिसत आहे पण थांबा तुम्हाला तरी दाखवते. आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. लक्षात राहू द्या आपण मटकीतही थोडंसं मीठ घातलेलंच होतं. हे बघा आता पहा भाजीची तरी इतकी छान तरी आलेली आहे ना. हे बघा त्यानंतर मी भाकरी करून घेतल्यात. काय करणार आमच्या घरात ना काही केलं ना याचे 17 प्रकार करावं लागतात. हे बघा मस्त अशी भाकरी करून घेतल्यात 2. त्यानंतर मी ना हे बघा बटाट्याची तळून घेतलेत. हे बघा वडे तळून घेतले. त्यास आधी मी वडे तयार करून घेतले असे मस्तपैकी. तुम्हालाही वडे पाहिजे त्या आकारात तुम्ही करू शकता आणि आपल्याला पाहिजे तसे करू शकतात. हे बघा मस्त माझी अशी बटाटे झालेले आहेत, वडे तयार झालेले आहेत त्यावर. हे बघा मी मस्त असं नंतर आहे ना हे वडे झालेले आहेत, तुम्ही तयार करू शकता. बघा नंतर तेल कढईत तापवायला ठेवले. त्याआधी आपण वरच्या आवरण जे असतं बटाटे वड्याचं त्याची तयारी करूया. हे बघा बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातले आणि ओवा हातावरती असं चुरगाळून टाकायचं आहे आपल्याला. त्यामध्ये पाणी घालून आपल्याला पाहिजे ते पातळ घट. हे बघा तेल तापले पाहून घेऊया आपण. तेल मस्त तापलेलं आहे. आपण मस्त त्यामध्ये वडे सोडून घेऊया. मस्त दोन्ही साईडने ते आवरून लागलेलंच पाहिजे. त्यामध्ये असे मस्त वडे सोडून घेऊया. बघा तेल मस्त तापलेलं आहे आणि गॅसची फ्लेम जास्त हाय नाही आणि एकदम लोही ठेवायची नाही. आपल्याला मस्त असे बटाटे वडे तळून घ्यायचे. हे बघा ही बटाटे वड्याची रेसिपी थोडीशी वेगळी आहे. जे आपण बटाटे वडे करतो पावासोबत खायला त्याची रेसिपी थोडी वेगळी. याच पद्धतीने आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे. आणि हे बघा आम्ही मस्तपैकी आता जेवायला बसलेलो आहोत. हे बघा आमची भाजी आणि वडे खूप टेस्टी झालेले आहेत, तुम्ही करून पहा. हे बघा अशी मस्त फ्लेम झालेली आहे आमचं तयार. तुम्ही ती डिश करून पहा, कशी वाटली मी कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा मस्त असं पावासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकताय. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.